मित्रांनो, मागच्या काही व्हिडिओ लेसन्समध्ये आपण अभिनव आणि रंजक गणित शिकण्यासाठी जे काही बेसिक्स क्लिअर होणं महत्त्वाचं होतं ते सगळे टॉपिक्स आपण पाहिले. आता या व्हिडिओ लेसनमध्ये आपण शिकणार आहोत ॲडिशन. ॲडिशनचे बरेचसे प्रकार आहेत. विविध प्रकारे ॲडिशन्स करता येतात. पण त्यापैकी काही महत्त्वाचे प्रकार आणि जे खरोखर तुम्हाला हेल्पफुल राहतील किंवा ज्या मेथड्सची तुम्हाला खरंच मदत होऊ शकते तुमच्या परीक्षांमध्ये, तुमच्या अभ्यासामध्ये, तुमच्या कॅल्क्युलेशन्समध्ये, असे काही महत्त्वाचे प्रकार आपण पाहणार आहोत. तर त्यातला पहिला प्रकार आहे ॲडिशनचा, तो म्हणजे रायटिंग आन्सर्स इन पार्ट्स. आता याचा मराठीमध्ये अर्थ काय होतो की भागांमध्ये उत्तर लिहिणं. ते भागांमध्ये उत्तर कसे लिहिले जातात? सगळ्यात पहिले आपण डिस्क्रिप्शन वाचू. इन धिस मेथड vertical addition is done and sum is written as it is without carrying higher place digits to the left. ठीक आहे, या मेथडमध्ये, या पद्धतीमध्ये वर्टिकल ॲडिशन केली जाते आणि ती आपण नेहमीच करतो. उभी बेरीज, ठीक आहे ना. युनिट्स प्लेसमध्ये जे कुठले डिजिट्स असतील त्यांची पहिले ॲडिशन करतो. त्यानंतर जी ॲडिशन येते म्हणजे जी सम येते म्हणजे एकूण बेरीज येते, त्या बेरजेपैकी हायर प्लेस डिजिट्स जे आहेत ते आपण लेफ्ट साईडला कॅरी करतो. ही आपली नेहमीची पद्धत आहे. पण यामध्ये आपल्याला तसं करायचं नाही. यामध्ये आपल्याला काय करायचं आहे? वर्टिकल ॲडिशन करायची आहे, म्हणजे उभी बेरीज करायची आहे आणि त्याची जितकी सम येते, जितकी ॲडिशन येते, जितकी बेरीज येते ती जशीच्या तशी खाली लिहायची आहे. खाली म्हणजे कुठे? आन्सर लाईनमध्ये. फॉर एक्झाम्पल पहा, 392 प्लस 747 हे दोन नंबर्स आहेत ज्यांची आपल्याला ॲडिशन करायची आहे. नॉर्मली आपण कशी करतो? नॉर्मली म्हणजे नेहमीच्या पद्धतीने आपण ॲडिशन कशी करतो? 2 + 7 9, 9 + 4 13. 13 पैकी मी 3 आन्सर लाईनमध्ये लिहितो आणि हायर प्लेस डिजिट 1 जो आहे तो इकडे कॅरी करतो, लेफ्ट साईडला कॅरी करतो. बरोबर आहे. त्यानंतर मग लेफ्ट साईडकडले जे हायेस्ट प्लेस डिजिट्स आहेत या दोन्ही नंबर्समधले, म्हणजे हंड्रेड्स प्लेसमध्ये वरच्या नंबरमध्ये 3 आहे म्हणजे 3 आहे, आणि हंड्रेड्स प्लेसमध्ये खालच्या नंबरमध्ये 7 आहे आणि 1 हा कॅरी झालेला आहे. या तीनही डिजिट्सची मी वर्टिकल ॲडिशन करणार, म्हणजे उभी बेरीज करणार. 3 + 7 10, 10 + 1 11. हा जो 11 आहे तो मी जसाच्या तसा लिहिणार. बरोबर आहे, जसाच्या तसा लिहिणार. आणि आता इथे माझी ही प्रोसेस, ही क्रिया संपलेली आहे. शेवटचं उत्तर मला मिळालेलं आहे. किती आहे उत्तर? 1139 हे उत्तर आहे. पण आता या नवीन पद्धतीप्रमाणे हीच ॲडिशन आपण कशी करणार? लक्ष द्या. 392 प्लस 747. बरोबर. आता सगळ्यात मोठं विशेष या पद्धतीचं हे आहे की तुम्ही ॲडिशनला सुरुवात लेफ्ट टू राईट पण करू शकता आणि राईट टू लेफ्ट पण करू शकता. सगळ्यात मोठं विशेष या ॲडिशन पद्धतीचं असं आहे की तुम्ही हे ॲडिशन लेफ्ट टू राईट पण करू शकता आणि राईट टू लेफ्ट पण करू शकता. आपल्याला नेहमीची सवय राईट टू लेफ्ट करण्याची, म्हणून आता आपण लेफ्ट टू राईट करू. एक जरा इनोव्हेटिव्ह पद्धत आहे, नवीन आहे. तर लेफ्ट टू राईट. ओके. हंड्रेड्स प्लेस मध्ये कुठले डिजिट्स आहेत? वरती 3 आहे आणि खाली 7 आहे. 3 and 7. ठीक आहे, यांची ॲडिशन करू. 3 + 7 किती आहेत? 10. 10 आपल्याला जसेच्या तसे लिहायचे आहेत. लक्षात घ्या, इथे काय लिहिलेलं आहे? इन धिस मेथड वर्टिकल ॲडिशन इज डन अँड सम इज रिटन ॲज इट इज. ॲज इट इज, जसंच्या तसं लिहायचं आहे आपल्याला. 3 + 7 10. ओके. पण रायटिंग आन्सर इन पार्ट्स हे ॲडिशन आपण कसं करतो? भागांमध्ये आन्सर लिहून करतो. 10 लिहिलेले आहेत, एक स्लॅश काढू म्हणजे या 10चा एक भाग करू. ही स्लॅश आपण का काढलेली आहे? कारण या 10ला इतर भागांपासून सेपरेट करण्यासाठी आपण ही स्लॅश काढलेली आहे. बरोबर आहे. चला आता 10 प्लेसेसवरती येऊ. वरती 9 आहे आणि खाली 4 आहे. दोघांची ॲडिशन करू. 9 + 4 13. 13 आपल्याला जसेच्या तसे लिहायचे. पुन्हा एक स्लॅश काढा. या 13ला या भागापासून सेपरेट करायला. आता
युनिट्स प्लेसेस मध्ये या. वरती 2 आहे, खाली 7 आहे. 2 + 7 9. 9 सुद्धा जसेच्या तसे. मित्रांनो, आपण आता हे उत्तर भागांमध्ये लिहिलेलं आहे, पार्ट्स मध्ये लिहिलेलं आहे, पण हे शेवटचं उत्तर नाही. दिस इज नॉट फायनल आन्सर. फायनल आन्सर लिहिण्याकरता आपल्याला याला बॅलन्स करावं लागणार आहे. आता हे बॅलन्सिंग म्हणजे काय? हा शब्द आला कुठून? साधा आपलं ऍडिशन आणि मध्येच बॅलन्सिंग कुठून आलं? नाही. पहा, हे जे 3 भाग आहेत ना, फर्स्ट, सेकंड अँड थर्ड, हे 3 भाग नसून, 3 पार्ट्स नसून, ह्या 3 प्लेस व्हॅल्यूज आहे. हा भाग आहे युनिट्स प्लेस, हा भाग आहे टेन्स प्लेस आणि हा भाग आहे हंड्रेड्स प्लेस. बरोबर आहे. मग आता बॅलन्सिंग कसं करायचं? एक रूल नेहमी लक्षात ठेवा. हा जो सगळ्यात डावीकडला भाग आहे तो सोडून इतर सगळ्या राईट साइडेड भागांमध्ये, म्हणजे राईट साइडेड पार्ट्समध्ये, पुन्हा एकदा सांगतो, हा जो सगळ्यात लेफ्ट कडला, म्हणजे ज्याला आपण इंग्लिशमध्ये लेफ्ट मोस्ट म्हणतो, सगळ्यात डावीकडला हा जो भाग आहे, लेफ्ट मोस्ट भाग आहे, लेफ्ट मोस्ट पार्ट आहे, हा पार्ट सोडून इतर सगळ्या पार्ट्समध्ये, राईट साइडेड पार्ट्समध्ये आपल्याला फक्त 1 डिजिट हवा आहे. आणि मग 1 पेक्षा जास्ती असेल तर मग युनिट्स प्लेस डिजिट त्या भागामध्ये ठेवायचा आणि इतर सगळे हायर प्लेस डिजिट्स हे लेफ्ट साइडला कॅरी करायचे. आणि लेफ्ट साइडला कॅरी करणे म्हणजे लेफ्ट साइडच्या डिजिट्समध्ये ऍड करणे. हे कसं करतात प्रॅक्टिकली पाहूया आपण. बॅलन्सिंगची सुरुवात ही नेहमी राईट साइड कडनं होत असते. बॅलन्सिंगला नेहमी राईट साइड कडनं सुरुवात करायची असते. राईट साइडनं सुरू करू आपण. पहा, राईट मोस्ट पार्ट कुठला आहे? सगळ्यात उजवीकडला भाग कुठला आहे? हा 9. पण इथे तर एकच डिजिट आहे जो अलाउड आहे, म्हणून आपण इथे 9 लिहू. ही इथे आपण फायनल आन्सर लिहिणार आहोत, शेवटचं उत्तर लिहिणार आहोत. त्या शेवटच्या उत्तरामध्ये सगळ्या भागांमधून एकच डिजिट हवा आहे आणि लेफ्ट मोस्ट भागाकडून, लेफ्ट मोस्ट पार्ट कडून कितीही डिजिट आपल्याला चालतील, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, चला मग राईट साइड कडनं सुरुवात केलेली आहे आपण. इथे किती डिजिट्स आहेत? एकच डिजिट आहे, एक डिजिट अलाउड आहे, म्हणून आन्सर लाईन मध्ये तो डिजिट मी लिहून घेतला. ठीक आहे, चला आता हा भाग बॅलन्स झालेला आहे, हा पार्ट बॅलन्स झालेला आहे. आता या पार्ट कडे या. किती डिजिट्स आहेत एकूण? 2 डिजिट्स आहेत, 3 and 1. हे 2 डिजिट्स आहे, त्यापैकी आपल्याला एकच डिजिट हवा आहे. मग जेव्हा एक डिजिट हवा असतो तेव्हा कुठला डिजिट ठेवायचा असतो? युनिट्स प्लेस डिजिट ठेवायचा असतो, एकम स्थानचा अंक ठेवायचा असतो. आणि मग उरलेल्या या डिजिटचं काय करायचं? उरलेल्या डावीकडल्या लेफ्ट साइडेड डिजिटचं काय करायचं असतं? लेफ्ट साइड डिजिट्स म्हणजे कुठले डिजिट्स? हायर प्लेस डिजिट्स. या डिजिट्सचं काय करायचं असतं? हे डिजिट्स आपण डावीकडे पास करायचे असतात. ठीक आहे, म्हणून 3 हा इथेच ठेवला आपण, म्हणजे आन्सर लाईन मध्ये लिहिला. आणि हा जो डिजिट आहे 1 आहे, हा डावीकडे पास केला. पास करणं, कॅरी करणं म्हणजे ऍड करणं. चला मग ऍड करू आपण. 10 + 1, हा जो 1 आहे हा इथनं आणलेला आहे. ठीक आहे, ओके. सो 10 + 1 11. पण रूल काय सांगतो आपला? डावीकडल्या, सगळ्यात डावीकडल्या भागामध्ये कितीही डिजिट असले तरी चालतील. म्हणून आता हे 11 जे आहेत ना, ते जसेच्या तसे आन्सर लाईन मध्ये लिहायचे. 11 हे आहे आन्सर. ठीक आहे, पुन्हा एकदा लिहितो, हे जरा प्रॉपरली लिहिण्यात आलेलं नाहीये. 392 + 747 इज इक्वल टू, फायनल आन्सर काय आहे? 1139. 1139 म्हणजे 1139. हे उत्तर आलेलं आहे. पहा मित्रांनो, सारखंच उत्तर आहे, इक्वल आहे आन्सर. आता याला बीजांक पद्धत वापरून आपल्याला चेक करायचं आहे. कसं चेक करणार? बीजांक पद्धती आपण ऍडिशनचे आन्सर्स चेक करण्यासाठी कशी वापरतो? ऍडिशनसाठी दिलेल्या 2 नंबर्सचे आपण बीजांक काढतो म्हणजे कॅल्क्युलेट करतो. त्यानंतर उत्तराचा, आन्सरचा सुद्धा बीजांक कॅल्क्युलेट करतो. आणि त्यानंतर या 2 नंबर्सचा जो बीजांक काढलेला असतो त्याची ऍडिशन करतो. म्हणजे जी क्रिया केलेली आहे, गणितीय क्रिया जी केलेली आहे, मॅथमॅटिकल ऑपरेशन,
तेच मॅथमॅटिकल ऑपरेशन त्या दोन बीजांकावरती अप्लाय करतो आणि त्यानंतर मग आपण लेफ्ट हँड साइड आणि राईट हँड साइड या टॅली करतो. ठीक आहे, चला मग बीजांक काढू. 392 चा बीजांक 392 प्लस बीजांक ऑफ 747 इज इक्वल टू बीजांक ऑफ 1139. ठीक आहे मित्रांनो, या दोन्ही पण साइड्स सारख्या यायला हव्या, नाही तर उत्तर चुकलेलं आहे असं समजायचं. 392 चा बीजांक काढू. 392 9 सोडून द्या, कारण आपण 9 ला सोडून देतो, ड्रॉप करतो, कॅल्क्युलेशन मध्ये इन्क्लूड करत नाही. ठीक आहे, 3 + 2 5. 5 हा बीजांक आहे 392 चा. प्लस आता 747 चा बीजांक 7 + 4 11. 11 हे 9 पेक्षा मोठे आहेत म्हणून 9 ड्रॉप करा. 11 - 9 2. 2 + 7 9. 9 हा बीजांक आहे 747 चा इज इक्वल टू आता 1139 चा बीजांक 9 ड्रॉप करा, सोडून द्या. 1 + 1 2. 2 + 3 5. या दोन्ही बीजांकावरती ही गणितीय क्रिया मॅथमॅटिकल ऑपरेशन, ॲडिशनचं मॅथमॅटिकल ऑपरेशन इथे अप्लाय करा. 5 + 9 14. 14 मधून 9 सबट्रॅक्ट करा, किती आले 5. 5 हा बीजांक आहे या ॲडिशनचा. आणि राईट हँड साइड किती आहे 5. दोन्ही पण साइड्स इक्वल आहेत, याचा अर्थ आपलं हे उत्तर बरोबर आहे, करेक्ट आहे. बोथ साइड्स आर इक्वल, टॅलीड, अँड धिस आन्सर इज करेक्ट. पुढलं एक्झाम्पल पाहू. 4938 प्लस 7419 या दोन नंबर्सची ॲडिशन करू. 4938 प्लस 7419. पुन्हा आपण लेफ्ट साइड कडनं सुरुवात करायची आहे. ॲडिशनला लेफ्ट साइड कडनं सुरुवात करायची आहे. 7 + 4 11. 11 जसेच्या तसे लिहा आणि स्लॅश काढा. ही स्लॅश आपण का काढतो? पार्ट्स सेपरेट करण्याकरता, एकमेकांपासून सेपरेट करण्याकरता आपण स्लॅश काढतो. पुढल्या प्लेसमध्ये जा. काय आहे? वरच्या नंबरमध्ये 9 आहे, खालच्या नंबरमध्ये 4 आहे. यांची ॲडिशन करा. 9 + 4 13. 13 जसेच्या तसे लिहा आणि स्लॅश द्या. 3 + 1 4 स्लॅश द्या. 8 + 9 17. आणि इथे आपलं ॲडिशन संपतं. बरोबर आहे. आपण उत्तर पार्ट्समध्ये लिहिलेलं आहे, त्यामुळे हे शेवटचं उत्तर नाही. हे पार्ट्समध्ये दुसरं तिसरं काहीही नसून प्लेस व्हॅल्यूज आहेत, उत्तरातल्या प्लेस व्हॅल्यूज आहेत. मात्र या असंतुलित आहेत, इम्बॅलन्स्ड आहे. जिथे एक डिजिट असायला हवा होता तिथे एकपेक्षा जास्त डिजिट्स आहेत. रूल असा आहे की प्रत्येक राईट साइडेड पार्टमध्ये एकच डिजिट असायला हवा आणि लेफ्टमोस्ट पार्टमध्ये, हा आहे लेफ्टमोस्ट पार्ट, लेफ्टमोस्ट पार्टमध्ये कितीही डिजिट असले तरी चालतील. मग आता हे आपल्याला बॅलन्स करायचंय. कसं बॅलन्स करायचं आणि कुठून बॅलन्स करायचं? सुरुवात कुठून करायची? राईट टू लेफ्ट. बॅलन्सिंगची सुरुवात ही नेहमी राईट टू लेफ्ट करायची असते. चला मग राईटमोस्ट पार्टमध्ये येऊ. काय आहे राईटमोस्ट पार्ट? 17. 1 and 7 किती डिजिट्स आहेत? 2 डिजिट्स आहेत. त्यापैकी आपल्याला युनिट्स प्लेस डिजिट आन्सर लाईनमध्ये ठेवायचं आहे. आणि मग युनिट्स प्लेस डिजिट आपल्याला आन्सर लाईनमध्ये ठेवायचं आहे, म्हणजे लिहायचं आहे. मग या 1चं काय करायचं? हा झाला एक्स्ट्रा डिजिट, म्हणून याला पास करायचं त्याच्या लेफ्ट पार्टमध्ये. काय आहे लेफ्ट पार्ट? 4 आहे. मग 4 मध्ये 1 ऍड करायचा. चला, हा भाग आता बॅलन्स झाला, हा पार्ट बॅलन्स झालेला आहे आणि आपण लिहिलेला आहे इथे. 4 + 1 5. आता या पार्टमध्ये येऊ. या पार्टमध्ये किती डिजिट आहे? एकच डिजिट आहे 5. आता तुम्हाला 4 कन्सिडर करायचा नाही. आता हा पार्ट 4 नाही. का? कारण आपण अगोदरच्या पार्टमधला 1 इथे आणलेला आहे, ऍड केलेला आहे आणि उत्तर आलेलं आहे 5. म्हणून आता हा पार्टमध्ये 4 नाही, आता हा पार्टमध्ये 5 आहे. मग हा दुसरा पार्ट किती आहे? 5.
मग 5 म्हणजे काय? एकच डिजिट. हा जसाच्या तसा आन्सर लाईन मध्ये लिहा. हाही पार्ट बॅलन्स झालेला आहे. आता या तिसऱ्या पार्टकडे येऊ. थर्ड पार्ट. किती डिजिट्स आहेत एकूण? 2 डिजिट्स आहे. म्हणजे याला बॅलन्स करण्याची आवश्यकता आहे. युनिट्स प्लेस डिजिट 3 हा आन्सर लाईन मध्ये लिहायचा आणि हा जो 1 आहे टेन्स प्लेस डिजिट 1 तो पास करायचा, घेऊन जायचा. पास करणं म्हणजे ऍड करणं. कुठे पास करायचा? या पार्टच्या, जो पार्ट आपण बॅलन्स करणार आहोत त्या पार्टच्या डावीकडल्या पार्टमध्ये, लेफ्ट साइडेड पार्टकडे घेऊन जायचा. चला मग घेऊन जाऊ. हा 1 इकडे घेऊन जाऊ आणि ऍड करू. 11 + 1 12. चला आता हा सुद्धा पार्ट बॅलन्स झालेला आहे आणि युनिट्स प्लेस डिजिट 3 आपण आन्सर लाईन मध्ये लिहिलेला आहे. आता लेफ्ट मोस्ट पार्ट कडे येऊ. काय आहे लेफ्ट मोस्ट पार्ट? 12. 11 नाही, 12 आहे. मग 12 म्हणजे किती डिजिट्स? 2 डिजिट्स. पण एक रूल आपल्या लक्षात आहे, लेफ्ट मोस्ट पार्ट मध्ये कितीही डिजिट असले तरी चालतील. म्हणून हा 12 जो आहे तो जसाच्या तसा लिहायचा. बरोबर? हे निघालं आपलं उत्तर. आता उत्तर लिहू आणि बीजांकांनी चेक करू. 4938 4938 प्लस 7419 इज इक्वल टू 12357. हे उत्तर आहे. आता बीजांकांनी चेक करू. बीजांकांनी चेक कसं करायचं तुम्हाला माहिती आहे. जे नंबर्स आपल्याला ऍडिशन करण्यासाठी दिलेले आहेत त्या नंबर्सचे बीजांक काढायचे. त्यानंतर त्या बीजांकावरती तेच ऑपरेशन करायचं की जे ऑपरेशन म्हणजे गणितीय क्रिया, जे ऑपरेशन आपण त्या 2 नंबर्सवरती केलेलं आहे तेच ऑपरेशन त्या 2 बीजांकावरती करायचं. त्यानंतर उत्तराचा पण बीजांक काढायचा आणि ते ऑपरेशन केल्यानंतर येणारा बीजांक हा उत्तराच्या बीजांकासोबत टॅली करायचा. दोन्ही साइड्स इक्वल आल्या तर आपलं उत्तर करेक्ट आहे. राईट? आपण करून पाहू. बीजांक ऑफ 4938 प्लस बीजांक ऑफ 7419 इज इक्वल टू बीजांक ऑफ 1 2 3 5 and 7. राईट? चला बीजांक काढू. 9 सोडून द्या. 4 + 3 7. 7 + 8 15. 15 हा 9 पेक्षा मोठा आहे म्हणून 15 - 9 6. बीजांक आलेला आहे 6 प्लस हा सुद्धा 9 सोडून द्या. 4 + 7 11 + 1 12. 12 हा 9 पेक्षा मोठा आहे म्हणून 12 - 9 3. म्हणजे या संख्येचा बीजांक 3 आहे. इज इक्वल टू 7 आणि 2 सोडून द्या. 1 + 3 4. 4 + 5 9. 9 बीजांक आहे उत्तराचा, आन्सरचा. आता पुढे या 2 बीजांकावरती हेच ऍडिशन आपण अप्लाय करणार. 6 + 3 9 आणि राईट साइड आहे 9. दोन्ही साइड कडले बीजांक सारखे आहेत म्हणजे आपलं हे उत्तर बरोबर आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने पार्ट्स मध्ये उत्तर लिहिल्या जातात. ही अतिशय सोपी पद्धत आहे. जनरली ऍडिशन करत असतानाचा जो ताणतणाव आहे तो ताणतणाव या पद्धतीमध्ये तुम्हाला कुठेही जाणवणार नाही. मात्र या पद्धतीची उत्तम प्रॅक्टिस असावी, खूप छान प्रॅक्टिस असावी. प्रॅक्टिस कशी करायची? आपल्याच मताने कुठलेही पण नंबर्स घ्यायचे, ते नंबर्स लिहायचे आणि व्हर्टिकल ऍडिशन करून ती जी सम येते ती जशीच्या तशी लिहायची आणि त्यानंतर पार्ट्स मध्ये उत्तर लिहिल्यानंतर ते पार्ट्स बॅलन्स करायचे. बॅलन्स करत असताना एक गोष्ट नेहमी लक्षात असू द्यायची, बॅलन्सिंगची प्रक्रिया आपण उजवीकडून डावीकडे करतो, राईट टू लेफ्ट करतो. लेफ्ट टू राईट करत नाही, राईट टू लेफ्ट करतो. ही ऍडिशन तुम्ही उजवीकडून डावीकडे म्हणजे राईट टू लेफ्टही करू शकता किंवा लेफ्ट टू राईटही करू शकता. आणखीन एक शेवटचं उदाहरण पाहू आणि त्यानंतर संपवू. थर्ड एक्झाम्पल पहा. 4 9 5 6 3 प्लस 7 8 1 5 3 प्लस 9 9 8 1 7. यावेळेला आपण 3 नंबर्स ऍड करू. बरोबर आहे? चला, लेफ्ट टू राईट आपल्याला सुरुवात करायची आहे. 3 डिजिट्स व्हर्टिकली ऍड करा.
4 प्लस 7 11, 11 प्लस 9 20. चला स्लॅश काढा आणि पार्ट करा. पुढे पुढली प्लेस आहे 9, 8 अँड 9. पुढल्या प्लेसमध्ये हे 3 डिजिट्स आहेत 9, 8 अँड 9. हे ऍड करा. 9 प्लस 8 17, 17 प्लस 9 26. 26 लिहा. पुन्हा स्लॅश काढा आणि पार्ट करा. आता तिसरी प्लेस 5 प्लस 1 6, 6 प्लस 8 14. स्लॅश काढा. 6 प्लस 5 11, 11 प्लस 1 12. स्लॅश काढा. 3 प्लस 3 6, 6 प्लस 7 13. बरोबर आहे. हे उत्तर हे तिन्ही पण नंबर्स आपण ऍड केलेले आहेत आणि उत्तर हे पार्ट्स मध्ये लिहिलेलं आहे. आता या पार्ट्सला आपण करणार आहोत बॅलन्स. ठीक आहे. बॅलन्स करायचंय आपल्याला राईट टू लेफ्ट. केव्हाही बॅलन्सिंगची प्रक्रिया ही राईट टू लेफ्टच करायची असते, अन्यथा उत्तर चुकेल. ठीक आहे. तर पहिला पार्ट राईटमोस्ट पार्ट पासून सुरुवात करायची. लेफ्टमोस्ट पार्ट सोडून हा जो लेफ्टमोस्ट पार्ट आहे ना, हा पार्ट सोडून इतर सगळ्या राईट साइड कडल्या पार्ट मध्ये आपल्याला एकच डिजिट हवा असतो. एक डिजिट म्हणजे कुठला डिजिट? युनिट्स प्लेस डिजिट. म्हणून काय करायचं, बॅलन्सिंग करत असताना इतर सगळ्या पार्ट्स मध्ये एकच डिजिट ठेवायचा. म्हणजे काय करायचं, त्या पार्ट्स मधला युनिट्स प्लेस डिजिट हा आन्सर लाईन मध्ये लिहायचा आणि हायर प्लेस डिजिट्स हे लेफ्ट पार्ट मध्ये ऍड करायचे. सोपं आहे, राईट? तर सुरुवात करू आपण. बॅलन्सिंग करायची राईट टू लेफ्ट. तर इथे 2 डिजिट्स आहेत, त्यापैकी युनिट्स प्लेस डिजिट आपण आन्सर लाईन मध्ये लिहिणार आणि हायर प्लेस डिजिट कॅरी करणार, पास करणार. कुठे पास करणार? त्या पार्टच्या डावीकडल्या पार्टमध्ये, लगेचच्या डावीकडल्या पार्टमध्ये. बरोबर आहे. 1 इकडे कॅरी करा. 12 प्लस 1 13. कॅरी करणं म्हणजे ऍड करणं. 12 प्लस 1 13. आता हा पार्ट बॅलन्स झालेला आहे. या पार्टकडे या. पुन्हा 13 म्हणजे 2 डिजिट्स. युनिट्स प्लेस डिजिट आन्सर लाईन मध्ये लिहा आणि हायर प्लेस डिजिट त्याच्या लगेच डाव्या पार्ट मध्ये कॅरी करा, ऍड करा. तर 1 14 मध्ये ऍड करू. 14 प्लस 1 15. चला हा पार्ट सुद्धा बॅलन्स झाला. या पार्टकडे या. 15 पुन्हा 2 डिजिट्स. युनिट्स प्लेस डिजिट 5 ठेवा आणि हायर प्लेस डिजिट 1 कॅरी करा, पास करा. पास करणं म्हणजे ऍड करणं. 26 प्लस 1, हा जो 1 आहे तो हा 1 आहे, हा इकडे घेऊन आलेलो आहे आपण. 26 प्लस 1 27. हा पार्ट बॅलन्स झाला. आता या पार्ट मध्ये या. 27 पुन्हा 2 डिजिट्स. युनिट्स प्लेस डिजिट 7 आन्सर लाईन मध्ये लिहा आणि हायर प्लेस डिजिट 2 कॅरी करा म्हणजे पास करा, म्हणजे ऍड करा. हा जो 2 आहे तो इकडे घेऊन जाऊ आणि ऍड करू. 20 प्लस 2 22. आता मात्र लेफ्ट मोस्ट भागामध्ये कितीही डिजिट असू शकतात, म्हणून हा लेफ्ट मोस्ट पार्ट जो आहे तो जसाच्या तसा आन्सर लाईन मध्ये लिहा. झालं बॅलन्स आणि हे आहे शेवटचं उत्तर. आता याला बीजांक पद्धत वापरून चेक सुद्धा करू शकता. पहिला नंबर कुठला आहे? 49563. 49563 प्लस दुसरा नंबर कुठला आहे? 78153. 78153 प्लस तिसरा नंबर कुठला आहे? 99817. 99817 आणि आन्सर काय आहे? 227533. 227533. बीजांक पद्धती आता अप्लाय करून, बीजांक पद्धती वापरून हे आन्सर करेक्ट आहे की नाही हे चेक करून पाहायचंय. काय करतो आपण? सगळ्यात पहिले जे नंबर्स आपण ऍड केले त्या नंबर्सचे बीजांक काढतो. नंबर पहिला. बीजांक काढत असताना 4 and 5 ड्रॉप करा म्हणजे सोडून द्या, म्हणजे कॅल्क्युलेशन मधून वगळा. कारण आपण 9 आणि असे डिजिट्स ज्यांची सम ही 9 येते ते सगळं वगळतो, सोडून देतो, ड्रॉप करतो, एक्सक्लूड करतो. ठीक आहे. म्हणून 4 and 5 हे ड्रॉप करा. 9 हे सुद्धा ड्रॉप करा म्हणजे सोडून द्या. आता उरले किती? 6 प्लस 3 9. आता कोणी विचारेल की 6 प्लस 3 सुद्धा 9 होतात.
मग हे का नाही ड्रॉप केले? करू शकता, चला ड्रॉप करू. मग उरले किती? 0. कारण सगळेच्या सगळे डिजिट्स आपण ड्रॉप केले म्हणून उरले किती आता? 0. म्हणजे या 9 ऐवजी आपण 0 लिहू. चालेल, कारण बीजांक पद्धतीमध्ये 0 आणि 9 यांची व्हॅल्यू ही सारखी असते. बीजांक पद्धतीमध्ये 0 आणि 9 यांची किंमत ही सारखी असते, म्हणून तुम्ही 9 लिहिलं तरी चालेल, 0 लिहिलं तरी चालेल. इफेक्ट हा एकच राहणार आहे. बरोबर आहे? प्लस आता 8 आणि 1 सोडून द्या, कारण 8 + 1 9. आता उरले किती? 7 + 5 12. 12 - 9 3. बीजांक कॅल्क्युलेट करत असताना जेव्हा केव्हा सम ही 9 किंवा त्यावरती जाते तेव्हा त्या सम मधून आपण 9 हे ड्रॉप करतो, म्हणजे मायनस करतो. म्हणून आपण या 12 मधून 9 ड्रॉप केलेला आहे, म्हणजे मायनस केलेला आहे. 7 + 5 12. 12 - 9 3. 3 + 3 6. म्हणजे या दुसऱ्या नंबरचा बीजांक आहे 6. प्लस 9 9 काढून टाका. 8 1 हे सुद्धा काढून टाका. हे 1 2 3 4 हे 4 डिजिट्स आपण ड्रॉप केले, मग उरला किती? 7. म्हणजे 7. 7 जसाच्या तसा लिहा. 7 हा बीजांक या तिसऱ्या नंबरचा. ओके, आता पुढे आपण आन्सरचा बीजांक काढू. 2 आणि 7 ड्रॉप करा. 2 + 5 7. 7 + 3 10. 10 - 9 1. 1 + 3 4. 4 आहे बीजांक आन्सरचा. आता पुढे पहा. 6 + 7 किती होतात? 13. आणि राईट साइड काय आहे? 4. 13 म्हणजेच किती? 4. 1 + 3 4. म्हणून 13चा बीजांक 4 आणि राईट साइड 4. दोनही साइडकडले बीजांक सारखेच आहेत, याचा अर्थ आपले हे उत्तर करेक्ट आहे. अशा पद्धतीने रायटिंग आन्सर इन पार्ट्स ही अतिशय इनोव्हेटिव्ह पद्धत तुम्ही वापरू शकता. मी असं म्हणणार नाही की ही फार वेगवान पद्धत आहे, पण ही अतिशय इनोव्हेटिव्ह अशी पद्धत आहे. मोठ्या मोठ्या संख्येच्या ॲडिशन्स म्हणजे बेरजा तुम्ही अगदी खेळीमेळीने करू शकाल अशी ही पद्धत आहे.